to you. Happy birthday to you. Happy birthday dear mommy. हे गाईज गुड मॉर्निंग. कशात तुम्ही आय होती मजा असणार. स्वागत आहे आपल्या आगरी कुल्ली फॅमिली ब्लॉग्स वर. गाईज जस्ट उठलोय मी. रेडीमेड झालं जरा पिक्चर लावून बसले. मी कोणीच नव्हता. ही आशू आलती. आशूला मस्त मालिश बिलिश करायला सांगितली मी. आणि उठले पण एवढा लवकर का दुपारचे 3 ते 4 वाजलेत. आणि भाई पण आपला झोपलेला कारण की लय काल थकलेला बिचारा. त्याच्यामुळे तर झोपले सुखात झोपू दे त्याला. आणि इथे मस्ती करायला आलते. इंजेक्शन घेऊन येरी. खाते का तू? रक्त वाढाल. अरे वेडे रक्त वाढेल तुझा. उद्या बर्थडे आहे. बर्थडे कोणता माहिती का? मम्मीचा बर्थडे उद्या. अॅनिव्हर्सरी नाही येडू. बर्थडे. अॅनिव्हर्सरी. हा अॅनिव्हर्सरी आली नाही ना. बरोबर पैसे मंगायला अॅनिव्हर्सरी येत नाही. तांदूळला सकाळी तिने आपली मालिश केलं मस्तपैकी. मग तिला आपण काय आता बोलत नाही. तिला बोललो असतो पण ती बोलल्यावर तिला राग येईल बिचारीला. तर सगळीच झोपल्या. मग मी एकटाच जागा. म्हणजे मी जागा कसं आहे लवकर उठलं ना त्याच्यामुळं. तर काहीतरी खायला बियायला शोधता येते. खायल्याशिवाय पोट भरणार नाही. आईच्या गावात जाऊ कोंडी गेल्या म्हणून काय लाडू बिडू भेटले काहीच. लाडू बिडू घेऊन जाऊया बाहेर आपण. हा खाते का लाडू? आयला तुमची काय आली मग? कुठल्या कलर झालं? लाल हिरो पिवलं नीला. कुठल्या कलर झालं? स्किन कलर झालं. तुम्ही बनवलं वेगळं. तुमचं ते नारळच असतील. हे रव्याच. हा मग रव्याचे म्हणून तसे झाले इडे. समजत नाही यार. नॉनसेन्स. कसं काय तुझं होईल? उठ रे बाळा. 4-5 वाजलेस बाळा. किती झोपतोस? एवढा वेळ झोपायचा नसतो. मी पण डायरेक्ट आंघोळ केली आणि डायरेक्ट तसंच आहे. अजून पावडर टेकली काहीच नाही केली. तसं तुम्हाला भेटलो. मग थांबा तर जरा वेळ. पहिले खातो पितो आणि मग तुम्हाला भेटतो. चला काही मी खाऊन परत मी झोपलो. आणि डायरेक्ट आता रात्री उठलो. एवढं झोपतोय काय सांगू तुम्हाला. आणि आज उपास पण संकष्टीत करता जेवायला घेतली त्याला. ही मम्मी पण कटारली. मम्मीने मला उठवला नाही तर मम्मीला पप्पा मारिली. म्हणून मी फटाफट उठलो. फॅन बिन लावा. भाऊ किती वाजता उठलास? बोलता भाऊ किती वाजता उठलास? भाऊ किती तास झोपले असं विचारा. भाऊ 24 तास झोपले. फक्त 3 तासाची झोप भेटली असती ना मी फ्रेश झालो. आज दुपार पण आखी झोपलो. दुपारी 5 वाजता सांग धवलं ना तुम्ही. 5 वाजता सांग धवलं. विचार ना काय नाही. जीवन 5 वाजता सांग धवलो. 4-4:30 सांगू दिवशी हो ना. 5 वाजता सांग धवल्या. मग 3 वाजता 3 साडेचार 4ला अंग धवला मी. 4 का 4:30ला अंग धुवायला गेलं मी. अंग धुवून आलो ना. मॅगी बिगी खाली 1 कप. आणि मग आता परत मी तो झोपलो. पिक्चर बघता झोपलो. तर माझा डायरेक्ट उठलो मी. यांच्या जेवायला मस्त घेत लावली हवी. तर मग अभी उठ गया मी. काय बोलतो ती? मी सकाळची बात करत होतो. दुपारची नाही. सकाळी मी उठलोच ना. 3-3:30ला उठल्या. कसं काय उठला? तिकडे होतो. झामे आहे का तू? त्याला बोलायचं आपण आलो नव्हतो असा. आपण दुसऱ्या दिवशी आलो. सकाळी हा बरोबर. प्रभात सकाळी. आमफाड आणि दुपारमध्ये फरक असतो. आमफाड तू. मी सकाळी 9 वाजता उठल्या. सकाळी 9 म्हणजे 9 वाजल्या सकाळी. खरं रे. असं इंग्लिश मिडियम. हा ते इंग्लिश मिडियमचे असेच असतात. त्याला माहिती आहे काय बोलतो काय नाही. ते इंग्लिश मिडियमचे असतं ते असंच असं. म्हणजे जे उपास तुम्हाला ते व्हिडिओ मध्ये जाऊन काय काढले काय कळलं का? तुम्ही का उघडलास मराठी मीडियम मध्ये? आमची भाषा शुद्ध स्पष्ट. आम्हाला सगळं वर्ड तरी माहिती आहे. तुला का माहिती आहे ना मराठीचा? उपास तुला काय झालं? जेवूया आपण आणि जेवल्यानंतर भेटूया.
त्याला काय तर मस्त की मम्मीने आपल्याला पुरे आणून दिलेले आहेत. पुरे आपण खाऊया, कारण काय पूर्ण दिवस खायचं आणि खायचं काम करतं. दुसरं आपलं काय काम दिलंच नाही. झोपतं आणि खातं आणि झोपं होरा. अरे खायची पद्धत असं कुत्रे आता किती काय झालं. हल्लो हल्लो का ना तोंड कोंबजोली आका तरी मी खाता हावऱ्या का सगळं भेटणारच नाही. काय किती आवरा असं. अरे हो ना बघ ना आवरा खायचं असतं का. तर राहते काही आपण आपला खाऊया काय त्याला जाऊ दे. हो किती कमजोर आहे बघा. त्याला तर आपण मग खाऊया आणि खायला काही आता फक्त आणि फक्त 9 मिनिटं बाकी आहेत मम्मीच्या बर्थडेला. आणि आमची सगळे आता रेडी आहोत. सगळ्यांचे अवतारा आमचे दोघांचे अवतार एकदम रेडी आहेत. आमच्या दिदीचा अवतारा कवात भसाटलीच असतं ते. अशी पण कवाना अवतार कधी चांगला नसतो. तो फक्त बाहेर जाताना आम्ही फक्त रेडी होतो बस, बाकी काय नाही. तर आमची प्लॅनिंग अशी झाली का फक्त मम्मीला जाऊन विश करायचा, केक खायचा, तो केक फ्रीजमध्ये ठेवायचा. 12-10ला केक कापायचा. त्याच्या आधी मग केक कापायचा नाही. मम्मीला तर समजेल काय. हा ती आईला शुभमी दिले म्हणजे कसं मम्मीला समजायला नको आम्ही केक आणले काय. मम्मीला डाऊट आले आम्ही केक आणले असा. तर मग काय हॅशटॅग आम्ही हा चला दीदीचा केक आणले बस. दीदीने केक आणले. आता ना पैसे मागले तर दीदीने केक आणले. तर आता आपण केक कापूया जरा वेळात. त्याचा जरा टाईम आहे आता वाजतील थोड्याला 12. तर मग तेव्हाच आपण जरा केक म्हणजे केक लगेच कापायचा नाही, फक्त विश करायचं. तर विश करून यायचं आपण आणि मग 10 मिनिटात मम्मीला असं वाटला की बाबा पोरं काय हाणला नाही विणला नाही कळला का. पहिले गोष्टी मी एक केक कापायचा विषय नाही. पप्पाला राहू दे. चल पप्पाला किती सांगू. पप्पाला इशारा करू आपण बाहेर जाऊन. पप्पा समजतील. तुम्ही ना समजू शकत पण पप्पा समजतील. हां तुम्ही अशी शिक्षित लोक अशी कामाची नसतात. चला काहीच आता जरालाच आपण भेटूया विश करायला. काहीच जाऊया आपण विश करायला. कम्प्लीट 12 वाजले आहे आणि काही दराचा उचकत नाही. त्याला उचकला विशू मेने हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे. खूप दीर्घ आयुष्य जगव. माझ्या लग्नाला तू स्ट्रेटनिंग बिटनिंग कर. तुला पैसे देईन, साडी घ्यायला पैसे देईन. तुला मी काहीच नाही पण तुम्हाला पैसे दे लग्न करायला. गाडी घेऊन दे, बंगला बांधून दे. चला तर काय आता आम्ही झोपतो. भेटू आपण उद्या. आम्हाला बिर्याणी बनव हा का. आम्ही आता झोपतो. चला बाय बाय, टेक केअर, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. आपण आता बाहेर जाऊया. बाहेर गेल्यावर केक बी आता कापूया आपण. मी तयारी नव्हतं करणार असं या अवतारात राहणार सकाळपासून. पण पप्पा काय फॉर्मल घालून माझं मला पण असं वाटलं की पावडर टिकली करावी फोटो काढण्यासाठी. तर चला आता मी पण तयारी करतो पहिले आणि मग तुम्हाला भेटतो. तुम्ही राहा असे साधारण बाबा फोटो काढा. काय अरे याला नाही मी लिंबू तोरलं ना. लिंबू तोरलेला म्हणून. चला काही आता पहिले तयारी करतो आणि मग भेटतो. काय फ्रेश बीच झालो, तयारी बियारी केली मस्त. अख्खा दिवस आपला अवतार कातोऱ्यासारखा होता. पण आता आपण अवतार तयारी केली आणि मम्मी जवळ पण तयारी केली 12 वाजता. पण पप्पाला नादच टेन्शन ना. डायरेक्ट पप्पा आले बघा बाबा चाललं कुठे 12 वाजता. फॉर्मल मारून डायरेक्ट मी पण विचार करत पाहिजे पप्पा चालू कुठं बघा ना. लगेच ड्रेसिंग मारून रेडी ना. घेतो रे शिवम. चल आग पेटो. चल पेटेल का ती पेटेल का बंदी. हो चल ये हांजा. तर पेटल तर सगळा भेटत. पेटवल्यावर सगळं भेटत. येतो पटापट आहे पटापट. ताई हो ताई उठा इथले या ना. आपल्याला दुर्गाडेवर फोन कर. एक जरा ती रथ ना सांग जरा ताई नाही परत यायला उठवत नाही त्यांना. ते बसले तसे. हे चला त्याला काय जरा बड्डे मग आपण सेलिब्रेट करूया. ती पेटेल का नाही म्हणत ना पेटेल म्हणून. पेटल घे पेटल भाई. पेटाला लागल तिला काय रे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मम्मी. हॅपी बर्थडे टू यू. तर काय आता बर्थडे सेलिब्रेट करून झाला. तर मम्मीनी पार्टीच्या बदली आम्हाला पुरणपोळ्या आणून दिल्या. कंपनीच्या पुरणपोळ्या खावत नाही. दोनच बस एक नाही तूच
कधीपासून आपल्या मम्मी फक्त आणि फक्त पुरणपोळ्या खावता आणि या भाईनी 17 पुरणपोळ्या बोलले ना 10 या भाईनी खाल्या का नाही त्यांचं आपण मग 4 खाल्या आता 2 खाल्या आणि मग 3 खाल्या 5 4 5 6 7 8 9 पुरे आणि एकट्याने खाल्या. अरे तुला काय वाटतं का मम्मी सांग 2 आणून दिल्या 2 आणल्या 2 दिल्या त्यानंतर 2 आणले ना आता 2 आणल्या एक 5 नालाय का 5 पुऱ्या तू खातो मिनिमम मग 3 खाल्या आता 2 खाल्या नालाय का 5 तर मी खाल्यात ना तुझ्या 3 वेळा नाही खाल्या. एक माणसांनी एकच वेळा जेवत असतं कुणी 50 तुम्ही राक्षस ह्यो तर राक्षसच आहे बोका एक पोलीचा एक बोका बघायची तुला दाखवतो तिथे सोप्यावर बसलेला त्यांनी अख्खी एक पुरी टोना टाकलेली म्हणजे राखच आहे का फाकच आहे तू काय नाही बाई पलाला लागला ना पलाला पुरण मग कुठलं निघतं माहिती ना मला पण मम्मी करायची अशी माझी झाली चटणी अशी पण पप्पा मला दिलं तिचे सगळं तुलाच गेली यार मी जास्त मोठी चेन घालत नाही मला छोटी बाहेर वाटतं मला नाही मोठी चेनची सुटत होती. चला तर काही आता पहिले पुरणपोळी खाऊ त्याच्यानंतर पबजी खेळू आणि उद्याचा ब्लॉग तर मजा देईल सगळी देतील घरा बसून आपण नेक्स्ट टाइम उद्या असं बिर्याणी बनव लॉलीपॉप बनव काय म्हणतो दुसरा नूडल्स बनवतो नूडल्स ते आहे ते बनवून टाक ना ते कसं ठेवतं थोडीशी घाट ती घाटला बनवून टाक खाना पण नाही बिर्याणी असल्यावर नूडल्स नकोच बिर्याणी काय बिर्याणी नूडल्स मग ते आहे तरी बनवून टाक अरे हा मग थोडी जास्ती आहे अरे बारीक म्हणजे अरे आता मग आऱ्याला वरती उद्या पाणी घालता पाण्यानंतर बारसा करून टाकू काय रे तू पुऱ्या खा किती खायच्या तवऱ्या मास्क करू नको ना उद्या सकाळी धावायला लागला तर आम्हाला बोलू नकोस मम्मी गोळी दे मस्त का नाही बसल्या भाई रनिंग वॉक विथ विकेट डायरेक्ट पात्र. चला गाईज आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला. हा ब्लॉग आवडला नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मम्मी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला झोपू आपण उद्या सकाळी भेटू. चला बाय बाय टेक केअर गुड नाईट.